नमस्कार पालक वर्गांनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पालक वर्गांनो, मला माहीत आहे आपण आपल्या पाल्याची 10वीची वाट बघत आहात आणि विद्यार्थी वर्गांनीही आता 10वीची वाट बघणे सुरू ठेवले आहे. पालक वर्गांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला 10वीचा निकाल हा लवकरात लवकर लागणार असून येत्या 7 ते 8 दिवसामध्ये म्हणजे 13-14 तारखेपर्यंत आपला निकाल लागून जाईल. पण त्याच्या अगोदर आपणास 10वी नंतर काय करायचे आहे हे आपण ठरवून घेणे गरजेचे असते. आणि कारण निकाल लागल्यानंतर आपल्याकडे फारसा वेळ नसतो. मग कोणीतरी आपणास मित्र सांगतो, माझी मैत्रीण गेली, मित्र गेला, मी त्या फील्डला गेलो आणि नंतर ना आपणास पश्चाताप करण्याची वेळ येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की 10वी नंतर डिप्लोमा करावा का, त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. विशेषतः 10वी नंतर डिप्लोमा करणं हा एक उत्तम निर्णय असू शकतो. विशेषतः जर तुम्हाला लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवायची असेल तर आपण डिप्लोमा करून लवकरात लवकर नोकरी मिळवू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपले ध्येय हे आहे की चांगले एज्युकेशन घ्यायचे आणि चांगली नोकरी मिळवायची. जर तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळवायची असेल तर आपण डिप्लोमा करू शकता किंवा तांत्रिक कौशल्ये प्रॅक्टिकल स्किल्स आत्मसात करायचे असतील तर आपण 3 वर्षाचा पॉलिटेक्निकल डिप्लोमा, इंजिनिअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट किंवा संगणक क्षेत्रामध्ये थेट करिअर करण्याची आपणास संधी येते की ज्यामुळे तुम्ही 12वी ऐवजी थेट आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकता. तर 10वी नंतर डिप्लोमा करण्याचा आपणास हा पहिला बेनिफिट होतो की 10वी झाल्या लगेचच आपण आपल्या करिअरवरती लक्ष केंद्रित करू शकता. बाकीच्या 12वी नंतर असे नाही आहे. 10वी नंतर 11वी करणे, 12वी करणे, मग CAT, मग ॲडमिशन, ही बरीचशी मोठी आणि लेंदी प्रोसिजर आहे. यामध्ये आपण अडकून न पडता जर आपण 10वी नंतर डिप्लोमा घेतला तर आपण लगेच 2 ते 3 वर्षामध्ये आपणास करिअरची संधी होऊन जाते. 10वी नंतर डिप्लोमा का करावा, आपण याचे फायदे बघूया. लवकरात लवकर नोकरी. 3 वर्षाचा कोर्स पूर्ण करून तुम्ही वयाच्या 18 ते 19, जर एखादं वर्ष मागं पडलं असेल तर 20व्या वर्षी आपण नोकरी मिळवू शकता आणि आपल्या कुटुंबास हातभार लावू शकता. प्रॅक्टिकल ज्ञान. थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानावरती पॉलिटिकल डिप्लोमामध्ये भर दिला जातो. त्यामुळे नोकरी मिळवणे आपणास सोपे जाते. पॉलिटेक्निकमध्ये आपणास थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल शिक्षणावर भर दिला जातो. त्यामुळे आपणास नोकरी ही मिळवणे सोपे जाते. थेट इंजिनिअरिंग. डिप्लोमा नंतर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी बीटेक किंवा BEला दुसऱ्या वर्षाला तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. हा एक आपणास पर्याय पुढे शिल्लक उरतो. खर्च कमी. 12वी आणि 4 वर्षाची इंजिनिअरिंग पदवी याच्यापेक्षा तुम्ही डिप्लोमा डायरेक्ट करणं हे तुम्हाला स्वस्तमध्ये पडू शकतं. आणि डिप्लोमा कोर्सेस हे चांगले लोकप्रिय झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही हे डिप्लोमा करू शकता. आता याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स, IT पण समाविष्ट केलेला आहे. म्हणजे पॉलिटेक्निक एज्युकेशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त BTech B लेवलचे नॉलेज मिळते. तर कोणी करावा डिप्लोमा? ज्यांची इंजिनिअरिंग आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये जाण्याची स्वप्न आहे त्यांनी डिप्लोमा अवश्य करावा. ज्यांनी पारंपरिक 12वी ऐवजी व्यावसायिक शिक्षण घ्यायचे आहे व ज्यांना लवकरात लवकर सेल्फ डिपेंडंट व्हायचे आहे, स्वावलंबी व्हायचे आहे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे आणि आपण नंतरनं डिग्री पण करू शकता. ते जर उदाहरणार्थ तुम्हाला पुढे जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर आपण 12वी सायन्स नंतर डिग्री घेणे
आणि अधिक सोयीचे ठरू शकते. म्हणजे पालकांनो, जर तुम्हाला उच्च शिक्षण घेऊन संशोधक प्रोफेसर वगैरे व्हायचे असेल, डॉक्टर वगैरे पदवी घ्यायची असेल, मोठी नोकरी वगैरे जर घ्यायची असेल, मोठं टास्क असेल, तर आपण 12वी सायन्स करून डिग्री करू शकता. अन्यथा आपणास जर लवकरात लवकर नोकरीच लागायची असेल आणि आपले करिअर घडवायचे असेल, तर आपणास डिप्लोमा करणे ही एक चांगली संधी असून 10वी नंतर आपण 3 वर्षाचा डिप्लोमा करू शकता आणि लवकरात लवकर जॉबला लागून आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा बनू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा माझा एक व्हिडिओ होता आपणास डिप्लोमा करावा का हे सांगण्यासाठी. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.